वार्तामध्ये आपले स्वागत आहे। वळूया आजच्या बातमीपत्राकडे। 26 जानेवारी हा दिवस संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो, कारण याच दिवसापासून लोकशाही शासन व्यवस्था अस्तित्वात आली। जीवनदीप महाविद्यालय गोविडमध्ये देखील हा दिवस अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला। यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले मराठी भाषेतील कवी, अनोख्या काव्यशैलीने साहित्य क्षेत्रात नाव कमावणारे माननीय अरुण म्हात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली। त्यांनी त्यांच्या मनोगतातून विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित केले, तसंच त्यांच्या गायनातून विद्यार्थ्यांमध्ये कवितेची गोडी निर्माण केली। त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, विद्यार्थ्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली। यावेळेस महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, ग्रामस्थ, समाजसेवक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम उत्साहामध्ये संपन्न झाला। व्हिडिओ एडिटर भूषण मिरकुटेसह मी तेजस्विनी थोरात, जीवनदीप वार्ता, गोविली। नमस्कार, मी दिया साठे, ठाणे जीवनदीप वार्तामध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज 26 जानेवारी अर्थातच प्रजासत्ताक दिन आणि या प्रसंगी आज आपल्या महाविद्यालयामध्ये साहित्यिक आणि कविवर्य सर्वात लोकप्रिय असलेले माननीय अरुण म्हात्रे सर आज आपल्या सोबत आहेत। नमस्कार सर। नमस्कार। ठाणे जीवनदीप वार्तामध्ये आपलं स्वागत आहे। थँक्यू सर, सध्याच्या नवोदित पिढीला आणि नवीन लेखकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल आणि त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? खरं तर म्हणजे मार्गदर्शन करण्यात का मी मोठा नाही, पण मला सतत आता अलीकडे जे जाणवत आहे ते आपल्या मुलांचं वाचन खूप कमी झालंय। म्हणजे एका बाजूला पुस्तकं खूप वाढत आहेत, खूप पुस्तकं येत आहेत, नवे लिहिणारे लेखक लिहित आहेत, पण त्या तुलनेमध्ये वाचणारे कमी होत चाललेले आहेत। कदाचित माध्यमांचा परिणाम असेल, कारण खूप सिरियल टीव्हीवर दिसतात, खूप मालिका चालू असतात, OTT प्लॅटफॉर्मवर काय काय दाखवलं जातं, तर लोक त्याच्यामुळे तिकडे जरा आकर्षित होतात, अट्रॅक्शन आहे त्याचं, त्याच्यामुळे वाचन नावाची गोष्ट थोडी कमी होत चालली। पण माझ्या पिढीतले लोक अजून वाचतात, मी आता स्वतः अजून वाचतो, अजून पुस्तकं विकत घेतो, तर हे थोडंसं पुस्तकांच्या बाबतीतलं काय म्हणतो आपण जे एक आकर्षण असतं ना, हे आपण वाढवायला पाहिजे असं मला वाटतं। म्हणजे आता तुम्ही विद्यार्थ्यांनी केवळ मीडियामध्ये तुम्ही आहात, तर तुम्हाला पण कळतं की मीडियाचं सगळं जे नॉलेज आहे ते नॉलेज सगळं पुस्तकांमधून असतं। तुम्ही बाकी प्रॅक्टिकली सगळं शिकू शकता छान, पण पुस्तकं वाचून तुम्हाला जे जगामध्ये काय काय चाललेलं आहे ते सगळं कळतं लोक। त्याच्यामुळे ते जेवढं वाचाल तुम्ही, जेवढे आपण पुस्तक गामी म्हणतो त्याला, असं जेवढे हो ना पुस्तक वाचणारे, तेवढं तुमचं सगळं बदलत जातं विश्व। तुम्ही चांगल्या कविता लिहिता, चांगल्या कादंबऱ्या लिहिता, चांगल्या कथा लिहिता, कारण तुम्ही जगभरचं वाचता। एकाच वेळी फक्त मराठीत नाही वाटत, तर तुम्ही हिंदी वाचता, पंजाबी वाचता, तामिळ, तेलुगू, आपल्या भारतीय भाषा वाचता, आणि मग स्पॅनिशमध्ये काय होतं, तिकडच्या आयर्लंडमध्ये काय होतं, साऊथ आफ्रिकेमध्ये काय होतं, जगाच्या सगळ्या देशांमध्ये, रशियामध्ये काय आहे, ते सगळं जेवढं वाचाल तुम्ही तितकं तुम्ही जास्तीत जास्त हुशार होता असं मला वाटतं। तर मला एकच सतत हल्ली जाणवतं की जी नवीन लिहिणारी पिढी आहे ती पटापट पटापट अशी फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, तर पटकन त्याच्यावर येते आणि जे काय लिहितात ते सगळं त्याच्यावर टाकतात ते, पण ते कच्चं असतं फार, खूपदा ते फार वाचवत नाही। याचं कारण मला असं कळतं की त्याने अगोदर काही वाचलेलंच नाही। मी नेहमी असं म्हणतो की इंदिरा संत वाचले, मर्ढेकर वाचले, बोरकर वाचले, की आम्हाला कळतं कसं लिहावं ते, हे ना। ही सगळी लोक, ही नारायण सुर्वे वाचले, आमचे भालचंद्र नेमाडे वाचले, दीपू चित्रे वाचले, आमचे तेंडुलकर वाचले, तर कळतं की तुम्ही काय लिहायला पाहिजे, किती घट्ट लिहायला पाहिजे। तर मला असं वाटतं की सगळ्या तरुण लेखकांना किंवा कवींना माझं असं एकच कळकळीचं सांगणं आहे की तुम्ही वाचा, खूप वाचा, आणि खूप वाचल्यावर जे येईल ते तुम्ही लिहायला लागा। तर ती एक गोष्ट आहे की तुम्ही ते वाचन सुधारलं पाहिजे, खूप ऐकलं पाहिजे, खूप मोठ्या मोठ्या लोकांना ऐकलं पाहिजे। म्हणजे मी नेहमी आता कविता म्हणतो, गाऊन कविता म्हणतो, तर माझ्या लक्षात येतं की माझ्याकडे सुरेश भट मी ऐकलेलं आहे, नारायण सुर्वे ऐकलेले आहेत, महानोर ऐकलेले आहेत, बोरकर ऐकलेले आहेत, याचा एक प्रभाव आहे ना माझ्यावर, विठ्ठल वाघ ऐकलेले आहेत, तर हे सगळं माझ्याकडे जमा झालेलं आहे संचित म्हणून। तसं संचित तुमच्याकडे काहीतरी जमा झालं सगळ्या तरुण पिढीकडे, मला असं वाटतं की त्याचा खूप मोठा फायदा त्यांना होईल। पुढचा सगळा भविष्यकाळ त्यांच्या हातात आहे, तर जेवढं असं तुम्हाला इलेव्हेट करता येतं वाचून, ऐकून, अनुभव घेऊन, तेवढं तुम्ही इलेव्हेट व्हायला पाहिजे। धन्यवाद सर दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। कॅमेरामॅन भूषणसह मी दिया साठे, जीवनदीप वार्ता, गोवेली।
आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. पाहत राहा ठाणे जीवनदीप वार्ता.